काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये बेस्ट कमिटीच्या चेअरमॅन पदासाठी इलेक्शन घेण्यात आलं। शिवसेनेला बीएमसीमध्ये मिळालेल्या विजयाला काही दिवस उलटतात तेच बेस्ट कमिटीवर देखील सेनेने आपला भगवा फडकवला। यावेळी या इलेक्शनमध्ये शिवसेनेचे संजय पोतनीस विजयी ठरले असून त्यांनी बेस्ट कमिटीचा चेअरमॅन पद पटकावलं आहे। या इलेक्शनमध्ये संजय पोतनीस यांना 9 वोट मिळाले असून त्यांनी काँग्रेसच्या नितीन सलागरे यांना 6 मतांनी हरवले। यावेळी या कार्यक्रमाला महापौर श्रद्धा जाधव देखील उपस्थित होत्या। बेस्ट कामगार सेनेतर्फे एक मागणी केलेली आहे की 750 कामगार जे आपण 2007 साली टेम्पररी बेसिसवर घेतले होते त्यांना परमनंट करण्याचा प्रस्ताव आताच सुहास सामंत यांनी मांडला होता। त्यावेळेस महाव्यवस्थापकांचं सुद्धा त्यांना अनुकूल अशी त्यांची प्रतिक्रिया होती। येणाऱ्या 2 सभाच्या अगोदर मला वाटतं तसा प्रस्ताव 750 कामगारांचा महाव्यवस्थापक आणतील आणि सर्व सदस्यांच्या बहुमताने आपण तो निर्णय मंजूर करू। विधानसभेत आलेल्या अपयशानंतर शिवसेनेने आपली हार न मानता पहिल्यांदा बीएमसी आणि नंतर बेस्ट कमिटी अशा दोन्ही ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करून हम भी किसी से कम नहीं हे सिद्ध करून दाखवलं। कॅमेरामॅन अजित सोबत पल्लवी जाधव, MNS मीडिया न्यूज सर्व्हिस, मुंबई।